मुंबईची रात्र आणि त्यात कोसळणारा तो अवकाळी पाऊस, या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की माणसाचं मन एकतर खूप रोमँटिक होतं किंवा भयानक एकटं. माझं मन दुसऱ्या प्रकारात मोडत होतं. घड्याळात रात्रीचे 11 वाजून गेले होते. दादर स्टेशनच्या बाहेरच्या त्या टपरीवर मी चहाचा ग्लास हातात धरून उभा होतो, पण माझं लक्ष चहाकडे नव्हतं. माझं लक्ष होतं समोरच्या बस स्टॉपवर उभ्या असलेल्या त्या आकृतीकडे. तिचं नाव मला माहीत नव्हतं, पण ती तिथे गेल्या अर्ध्या तासापासून उभी होती. अंगावर एक साधीशी पंजाबी ड्रेस, ओले झालेले केस आणि चेहऱ्यावर एक अजीबशी हुरहुर. ती कुणाची तरी वाट बघत होती की कुणापासून पळत होती, हे सांगणं कठीण होतं. मुंबईतली गर्दी आता ओसरली होती. टॅक्सीवालेही आता भाडं नाकारून निघून चालले होते. माझं नाव समीर. वय 28. IT कंपनीतली नाईट शिफ्ट संपवून विकेंडच्या मूडमध्ये मी घरी जायला निघालो होतो. पण तिला बघून माझे पाय थबकले. मुलांच्या मनात असे प्रसंग आले की काय विचार येतात, हे लपवून काय फायदा. सत्यकथा सांगायची आहे तर खरं बोलायला हवं. हो, तिला बघून मला ती आवडली होती. ती एकटी आहे, हतबल आहे, याचा फायदा घेण्याची वाईट वृत्ती नव्हती माझी, पण तिला सोबत देण्याची आणि त्या बदल्यात थोडी सोबत मिळवण्याची इच्छा नक्कीच होती. मी चहाचा ग्लास बाजूला ठेवला. मनातल्या मनात वाक्यम जुळवली. जर तिने नकार दिला तर, अपमान झाला तर. पण तिच्या चेहऱ्यावरचा तो तणाव बघून वाटलं की ती मदतीचा हात नाकारणार नाही. मी हिम्मत केली. रस्ता ओलांडला आणि तिच्या जवळ जाऊन उभा राहिलो. ती दचकली. मी जवळ गेल्यावर तिने आपली पर्स छातीशी घट्ट कवटाळली. तिच्या डोळ्यात भीती होती. मॅडम, रिक्षा नाही मिळणार आता. मी संभाषणाची सुरुवात केली. तिने काहीच उत्तर दिलं नाही. फक्त मान फिरवून दुसरीकडे बघू लागली. पाऊस जोर धरू लागला होता. आता आम्ही दोघेही त्या बस स्टॉपच्या लहानशा छताखाली उभे होतो. ती एकटी होती म्हणून मी म्हणालो, एकदा देशील का. हे वाक्य उच्चारताच हवेतली शांतता जास्तच जड झाली. माझे शब्द कदाचित चुकीचे वाटले असावेत. लिफ्ट हा शब्द मी गाळला होता, किंवा तो माझ्या तोंडातून निसटलाच नाही. माझा हेतू तिला माझ्या बाईकवर लिफ्ट देण्याचा होता, पण ते वाक्य भलतंच ऐकू आलं. मी सुधारणा करणार इतक्यात तिने माझ्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात राग नव्हता. तिथे काही वेगळंच होतं. एक प्रकारची शरणागती होती. जणू काही तिला आता कशाचीच पर्वा नव्हती. ती म्हणाली, प्लीज, इथे नको. माझ्या काळजाचा ठोका चुकला. मला वाटलं होतं ती कानशिलात लावेल किंवा पोलिसांना बोलावेल. पण तिने जे उत्तर दिलं, त्याचा अर्थ लावायला मला काही सेकंद लागले. इथे नको म्हणजे काय? तिला माझी ऑफर मान्य होती. माझ्या मनातल्या प्लेबॉयला अचानक जाग आली. हे अनपेक्षित होतं. हे स्वप्नवत होतं. मुंबईसारख्या शहरात असं कधी घडतं का? अनोळखी मुलगी, एक चुकीचा प्रश्न, आणि त्यावर आलेलं हे उत्तर. तिच्या या उत्तराने माझा आत्मविश्वास वाढला. मी आजूबाजूला बघितलं. रस्ता निर्मनुष्य होता. मग मी म्हणालो, चल, माझ्या रूममध्ये जाऊया, जर तुझ्याकडे वेळ असेल तर. मी हे वाक्य फेकलं, पण आतून मी थरथरत होतो. जर ती नाही म्हणाली असती तर मी तिथून पळ काढला असता. पण ती शांत होती. तिने एकदा आकाशाकडे बघितलं, जिथून पाऊस कोसळत होता. मग तिने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला बघितलं, जणू तिथे कोणीतरी उभं आहे की काय याची खात्री केली. ती म्हणाली, ठीक आहे, फक्त 2 शब्द, ठीक आहे. माझ्या बाईकची चावी खिशात जड झाली. मी बाईक स्टार्ट केली. ती मागे बसली. तिचा स्पर्श झाला नाही, पण तिचं अस्तित्व माझ्या पाठीमागे जाणवत होतं.
तिने माझा खांदा पकडला नाही, ती सीटला धरून बसली होती. संपूर्ण रस्ताभर आम्ही एकही शब्द बोललो नाही. माझ्या मनात हजार विचार येत होते. ही कोण आहे? का आली माझ्यासोबत? हे इतकं सोपं कसं असू शकतं? की हे एखादं ट्रॅप आहे? माझी रूम वांद्र्याच्या एका जुन्या चाळीत होती. बॅचलर माणसाची रूम कशी असते तशीच. थोडे कपडे इकडे तिकडे पडलेले, लॅपटॉप उघडा आणि कोप्यात रिकाम्या बाटल्यांचा ढीग. आम्ही रूममध्ये आलो. मी पटकन लाईट लावली आणि फॅन चालू केला. तिने आपली ओली ओढणी बाजूला केली आणि खुर्चीवर बसली. आता उजेडात मी तिला नीट बघू शकलो. ती सुंदर होती, पण तो सौंदर्य एखाद्या कोमेजलेल्या फुलासारखं होतं. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं होती. वातावरणातला तणाव कमी करण्यासाठी मला काहीतरी करणं गरजेचं होतं. काही घेणार? पाणी? चहा? मी विचारलं. काही स्ट्रॉंग आहे का? तिने थेट विचारलं. मी थक्क झालो. माझ्या फ्रीजमध्ये 2 बिअरच्या बाटल्या पडल्या होत्या, ज्या मी आज रात्रीसाठी आणल्या होत्या. बियर आहे. चालेल, तिने फक्त मान डोलावली. मी फ्रीज उघडला. 2 चिल्ड बियर काढल्या, पण त्याच वेळी मला एका गोष्टीची जाणीव झाली. बियर तर आहे, पण सोबत खायला काहीच नाहीये. चकणा, वेफर्स किंवा साधे शेंगदाणे. ज्याला आपण नेहमीच्या भाषेत पाकीट म्हणतो, ते मी आणायला विसरलो होतो. माझ्या सवयीनुसार बियरसोबत काहीतरी मंचिंगला लागच. मी कपाळावर हात मारून घेतला. अरे यार, काय झालं? तिने विचारलं. काही नाही, मी बियर आणली पण सोबत खायला काहीच नाहीये. वेफर्सचं पॅकेट आणायला विसरलो. मी तिच्या चेहऱ्यावर एक पुष्टसा मिश्किल भाव आला. मी दोन्ही बाटल्या उघडल्या आणि एक तिच्या समोर ठेवली. मग मी तिला रूममध्ये बियर पाजली. ती काहीच बोलली नाही. तिने बाटली तोंडाला लावली आणि एक मोठा घोट घेतला. जणू काही तिला तहान लागली होती. ती पाण्याने भागणार नव्हती. मी माझ्या ग्लासात बियर ओतली. रिकाम्या टेबलकडे बघत मी हसलो. सॉरी आज नुसतीच प्यावी लागेल आणि बिना पाकिटात चालू केलं. माझा संदर्भ स्पष्ट होता, बिना चकण्याच्या पाकिटाचं. पण त्या खोलीतल्या वातावरणात, त्या रात्रीच्या वेळी, त्या वाक्याला अनेक अर्थ होते. आम्ही अनोळखी होतो आणि आमच्यातली भिंत आता पडायला सुरुवात झाली होती. मी बियरचा पहिला घोट घेतला आणि तिला म्हणालो, निवांत घेऊया. रात्र अजून खूप बाकी आहे. घाई कशाला? मला वाटलं होतं की आता गप्पा सुरू होतील. हळूहळू नशा चढेल. मग कदाचित. पण तिने माझं वाक्य तोडलं. तिने हातातली बाटली अर्धी रिकामी केली होती. तिचे डोळे आता लाल होऊ लागले होते. तिने माझ्याकडे बघितलं आणि ते वाक्य उच्चारलं जे या कथेचा टर्निंग पॉइंट ठरणार होतं. ती म्हणाली, आज हळू नाही चालणार. तिच्या आवाजात एक अशी धार होती की माझी नशाच उतरली. का? काय झालं? मी विचारलं. तिने बाटली टेबलवर आपटली. कारण माझ्याकडे वेळ नाहीये समीर. मला धक्का बसला. तुला माझं नाव कसं माहीत? मी तिला माझं नाव सांगितलं नव्हतं. आम्ही फक्त 15 मिनिटांपूर्वी भेटलो होतो. ती हसली. पण ते हास्य गोड नव्हतं, ते भीतीदायक होतं. मी तुला ओळखते समीर. तू दररोज त्याच टपरीवर चहा प्यायला येतोस. मी तुला कित्येक दिवसांपासून बघते. माझ्या पाठीतून एक थंड सस गेली. ही कोण आहे? स्टॉकर? की सायको किलर? मग तू आजच का भेटलीस? मी अडखळत विचारलं. कारण आजची रात्र शेवटची आहे. तिने उरलेली बियर एका दमात संपवली. तू घाशी म्हणालास ना.